पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सुरक्षा यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले। सीमेलगतच्या संवेदनशील भागांमध्ये विशेषतः जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा अधिक कडक करण्यात आलेली आहे। सीमावर्ती भागामध्ये बीएसएफ तसंच इतर सुरक्षा दलांची गस्त वाढवण्यात आली असून यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली आहे। सांबा जिल्ह्यातील सीमेलगतच्या गावांमध्ये विशेष दक्षता घेतली जाते। रात्रीच्या वेळी विशेष पाहणी मोहीम राबवली जात असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते। तिथे पाकिस्तानमधल्या अमेरिकन दूतावासात व्हिसा सुविधा बंद झाली आहे। अमेरिकी दूतावासाबाहेर झालेल्या गोळीबारानंतर हा निर्णय घेतला गेलाय। लाहोर आणि कराची इथल्या वाणिज्य दूतावासांमधील नियोजित मुलाखती आणि इतर व्हिसा संबंधी प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे। तर या युद्धाचा भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीवर परिणाम झालेला आहे। खरं तर कांदा निर्यातीवरही परिणाम झालेला आहे। मध्य पूर्वमधील संघर्षामुळे प्रमुख व्यापारी मार्ग विस्कळीत झालेले आहेत। इराण भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, मात्र आता या निर्यातीवर परिणाम झाला।